चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. तीन चार प्रकारचे लोक असतात. एक, ज्यांना परमेश्वराच्या उपकाराची जाणीव नाही, जाणीवच नाही, प्रश्नच येत नाही. काहींना परमेश्वराच्या उपकाराची जाणीव आहे, पण त्या पलीकडे ते काही करत नाही. तिसरे आहेत, ते उपकाराची जाणीव आहे आणि त्याचं स्मरणही ठेवतात काहीतरी मार्गाने. प्रत्येकाची पद्धत असेल, ती वेगळी वेगळी असेल, स्मरण ठेवतात, असे लोक आहेत. आता याच्या पलीकडे अजून काही लोक आहेत की ते हे लक्षात घेतात की ज्यानं जगवलं, ज्यानं वाचवलं, अगदी मूळ पाहिलं तर ज्यांनी जन्माला घातलं, ते ज्याच्यासाठी वाचवलं, ज्याच्यासाठी जन्माला घातलं, ज्याच्यासाठी जगवलं, ते करणं हे गरजेचं आहे. आणि हे ज्यांना कळतं ते लोक साधना करतात असं मला वाटतं. ज्याच्यासाठी जन्माला घातलं ते ओळखून ते काम जे करतात त्या कामाला साधना असं म्हणतात. आपला जो विषय चालला आहे तो गेल्या वेळेचा आपला हा मोठा आहे वचन, त्यामुळे थोडा वेळ जास्त लागणार. भगवंताच्या प्राप्तीच्या ध्येयाला अनुकूल असं जीवन घडवणं, एवढी इतक्या गोष्टी याच्यात आहेत. म्हणजे साधना करणं, अशी साधना करण्याची एक व्याख्या आपण दिली. तर या व्याख्येमध्ये साधना करण्याच्या अनेक व्याख्या आहेत, पण त्यामध्ये अनेक बाजूंनी त्याच्याकडे बघितलं तर लक्षात येईल की काय मला करता येण्यासारखं आहे आणि नेमकं साधना म्हणजे काय. तर त्याची पार्श्वभूमी ही आहे की हे अशा टप्प्याटप्प्यातले लोक आहेत, त्यात हे श्रेष्ठ लोक आहेत की ते काहीतरी करायचा प्रयत्न करत आहेत. करणं म्हणजे काय करणं हा ज्याचा प्रश्न. उपकाराचं स्मरण करणारे लोक असतात, तर संकटातून वाचवलं, काय प्रापंचिक अडचणी सोडवल्या, अशा त्याची जी स्मरणं त्यांना असतात, हे बरोबर आहे. ते ती गातात, स्तुती करतात, त्याबद्दल परमेश्वराचे काय काय त्यांना वर्णन करणं शक्य आहे ते करतात. पण विचार हा करायला पाहिजे की त्यांना हे करणं आपण अपेक्षित आहे का. हे करणं अपेक्षित आहे ही पहिली पायरी मान्यच आहे, कारण ती आपल्या बाजूने आहे. त्यांना नाही अपेक्षित. सूर्य म्हणत नाही की रोज उठून माझी प्रार्थना करा किंवा संध्या करा किंवा मला अर्घ्य द्या. त्यांनी कधी आजपर्यंत म्हटलेच आपल्या ऐकिवत नाही, पण देणारे मात्र अर्घ्य देतात. ते देणारे बरोबर देतात काय द्यायचं ते नमस्कार करतात, ते बरोबर करतात, ते सूर्यदर्शन घेतात, ते बरोबर घेतात. अर्घ्य देणारे अर्घ्य देत असतील, त्यांची पद्धत असेल. हे त्यांना अभिप्रेत आहे असं नाही आहे, पण त्यांना अभिप्रेत हा जो प्रकाश मी निर्माण केलेला आहे, त्यामुळे तुम्ही कृती कोणत्या करणार ते मात्र त्यांना अभिप्रेत आहे. मी एक माझी स्तुतीची कृती केली, काही सूर्यस्तुती आहे समजा, तिची कृती केली, संध्या केली, काय समजा अर्घ्य दिला, काय नमस्कार केला, अगदी काही का अमुकच करायला पाहिजे असं काही नाही, नुसतं नमस्कार केला त्याला, तरीसुद्धा एक कृती झाली. पण बाकी मी जगतो ना, ही त्यांच्याशी संबंधित असते. तू गवलास म्हणून बरं झालं, आमचे व्यवहार सुरू झाले म्हणून आम्ही त्याची स्तुती केली. तर स्तुती त्यांना अभिप्रेत असलेली कृती असेल की माझ्या जीवनात काहीतरी मी करून दाखवणं ही कृती अपेक्षित असेल की जे ते करून दाखवतात. ज्यासाठी मला जन्माला घातलं, ज्यासाठी मला जगवलं, ज्यासाठी माझ्यावरची संकट दूर केली, ज्यासाठी मला वाचवलं वेळोवेळी, त्यासाठी मी काय करणं ते अभिप्रेत आहे हे ज्यांना कळतं, ते करणं हे म्हणजे आता आपलं ध्येय ठरलं. याचं ध्येय ठरणं महत्त्वाचं. तर ह्यातलं ध्येय ठरणं म्हणजे हे मला त्यांना जे अभिप्रेत आहे ते जीवन मला माझं घडवता यावं, हे माझं ध्येय झालं. आता त्या ध्येयाला प्रतिकूल अनुकूल हा फक्त प्रश्न आता राहिला. तसं माझं रोजचं जीवन कसं बनेल हा प्रश्न त्याचा काही विचार गेल्या वेळेला केला. तेव्हा आता ध्येय जर आपलं नीट ठरलेलं असेल तर मार्ग ठरतो मग. त्यामुळे ध्येयाप्रमाणे मार्ग. गेल्या वेळेला आपण त्याचा थोडा भाग पाहिला. तर ध्येय आहे त्यानुसार मार्ग ठरला. ध्येय जर समजा माझा ध्येय लठ्ठ झाला समजा, आता तो मला बारीक करायचा आहे, तर मग आता जास्त खाऊन पिऊन चालणार नाही, व्यायाम न करता राहून चालणार नाही. काहीतरी असतं त्याचं काहीतरी प्रमाण म्हणतात बुवा, आणि ते खरं ठरतं असं पण नाही म्हणतात, पण तरीसुद्धा काहीतरी एक असेल की निदान आणखीन मला लठ्ठ होऊन चालणार नाही. काहीतरी कृती माझ्या त्याच्याशी अनुकूल लागतात. हे जर साध्या व्यवहारात लागतं, माझ्या देहाच्या बाबतीत लागतं. शुगर वाढते, कमी करायची आहे, हे मान्य आहे, हे ध्येय ठरलं ना, कारण त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेत. मग आता आपल्याला जिलबी खाऊन चालणार नाही. हे ध्येयाला अनुकूल जीवन घडवणं.
आता आपण आपल्या साध्याच भाषेत बोललेलं बरं. उगाच ब्रह्मसूत्र कशाला सांगायची, हो की नाही. आपण आपल्या साध्या भाषेत बोलू की माझं हे ठरलं ना, मग आता मला जिलब्या चालणार नाही, हे त्याचा अर्थ आहे. मग आता हे घडवणं म्हणजे आपलं जीवन अनुकूल घडवणं. कारण सगळ्या त्या माझ्या व्यवहारामध्ये आहार हा एक भाग आहे, आजार हा त्याच्याशी निगडीत भाग आहे, औषधाशी पथ्याशी निगडीत गोष्ट आहे, म्हणून मी ती केली. म्हणजे माझं जीवन मी त्याला अनुकूल घडवलं. भगवंताची बाबतीत आपल्याला आपलं जीवन अनुकूल कसं घडवता येईल, तर भगवंत जसं आहे तसं मला घडायला लागेल, तर मी त्याला अनुकूल होईन. तो मला अनुकूल नाही, तो मला प्रतिकूल आहे. आमच्या घरातली माणसं आहेत ते पण ती मला प्रतिकूल आहेत असं म्हणतात. साधना करता येत नाही ना, काही वेळेस समजा साधनेचा प्रश्न आला, घरात प्रतिकूलता आहे त्यामुळे करता येत नाही. म्हणजे काय करतात नक्की, की तुम्ही जपाला बसायचं म्हटलं की ती सिनेमाला जाऊया म्हणतात, तुम्ही जपाला बसा म्हटलं की ती टी व्ही लावतात, मोठ्याने काहीतरी कॅसेट लावतात. ते झालं. म्हणजे प्रतिकूलता म्हणजे काय ते कळलं आपल्याला. तर अनुकूलता म्हणजे पण काय कळायला हरकत नाही, की समजा ते जपाला बसले तर कॅसेट हळू केली, काय लावलं ते काय ते हळू केलं किंवा त्यावेळेपुरतं बंद केलं, ही अनुकूलता आहे. हे तो जर मनुष्य करू शकतो, मी करू शकतो. समजा त्या दुसऱ्याच्या बाबतीत हे चाललं आहे तर त्याची समजा वाचनाची वेळ झालेली आहे, काय जपाची वेळ झालेली आहे, म्हणजे जे काय साधनेचं आपण काय काम करणार असाल ते, तर त्याला अनुकूल मी कृती कोणती केली, तर त्यावेळेला मी माझं हे बंद केलं. ही दुसऱ्याच्या बाबतीत झालं. आता माझ्या सगळ्या जीवनाचं भगवंताला जे अभिप्रेत आहे किंवा तो जसं जगतो आहे, भगवंताकडे अनेक गुण आहेत. म्हणून हे म्हणले ना, समर्थ म्हणले तसं, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. तो खरी उपासनेची व्याख्या फार चांगली सांगितली. दासपणे रघुनाथाचा गुण घ्यावा, तसं ते गुण घ्यावे. जर भगवंताकडे विशालता आहे, आता मला माझ्या विशालता किती जमेल, माझं जीवन अनुकूल होईल भगवंताला. मी संकुचित राहीन तर भगवंताला अनुकूल नाही, प्रतिकूल आहे. नाही, भगवंत विशाल आहे, त्याकडे चोरालाही स्थान आहे. ते नाम पतये नमो नमो आहे ना सगळं, मग तसं सगळीकडे आहे. तिथे ते ह्या नाही सगळ्या, त्याचा तोही तो स्वामी आहे, ह्याचाही स्वामी आहे, सगळ्यात स्वामी आहे. तसं ते त्या रुद्रामध्ये आहे किंवा सगळीकडे आहे, तो हे सगळ्याचाच स्वामी आहे. तर मग त्याच्या ठिकाणी सर्वसमावेशकता आहे, समग्रता आहे, विशालता आहे. त्यामुळे त्याच्याकडे चोर जरी येऊन क्षमा मागायला गेला आणि चोराने जरी येऊन गेला तरी सुद्धा त्याच्याकडून त्याला चांगली वागणूक मिळते. आणि अगदी अत्यंत साव संत मिळाला तरी सुद्धा त्याला चांगली वागणूक मिळते. हे त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे विशालता आहे, समजून घेण्याची क्षमता आहे, किंवा तुमच्याकडे काय अडचण आहे ती समजून घेण्याची क्षमता आहे. की भले ती बरोबर नाही, अव्यवहारी आहे, तरी सुद्धा तो म्हणेल ठीक आहे अव्यवहारी आहे, समजून तर घेऊ, मग तुला काय मार्ग सांगवायचं आहे सांगतो. त्याचं छोटं आपल्याकडचा जर त्याची काही प्रतिबिंब पाहायचं असेल ते म्हणजे संत. म्हणून संतांच्याकडे दार बंद नाही, त्यासाठी कोणी येऊ दे त्याच्यासाठी दार उघड आहे. कारण का, तर त्याचं जे काय आहे ते तिथपर्यंत जाऊन त्यांना पोचायचं आणि ते दूर करायचं आणि ते तिकडे पोचवायचं आहे. संतांच्या आरतीमध्ये सगळं जे वर्णन कार्याचं केलेलं आहे ते बरोबर त्याला अनुकूल आहे. तर आता भगवंतासाठी होय त्याच्याकडे एक विशालता आहे, एक गुण आहे. समजा मला किती विशालता दाखवता येते, माझ्या चित्तामध्ये किती माणसांना प्रवेश आहे, किती माणसं माझ्या चित्तामध्ये आनंदाने मावतात. साधं सोपं सांगतो, माझ्या चित्तामध्ये खरं सांगू का, माझ्या चित्तामध्ये फक्त मी आनंदाने मावतो, कोण मावत नाही. ओके, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सुद्धा माझ्या चित्तामध्ये फक्त मी मावतो. सगळ्यात जर आनंदाने कोण राहू शकत असेल त्यातल्या त्यात तो. आता तो एकट्यानं राहिला म्हणजे दुःख होतं हे ठरलेलं आहे, त्यामुळे ते भोगावं लागतं, बाकी काय नाही. तर साधनेने आनंद येतो आणि हे न केल्याने प्रतिकूलतेमुळे किंवा अनुकूल नसण्यामुळं दुःख येतं. याचं कारण का, तर माझ्या चित्तामध्ये फक्त मला स्थान आहे. आता मी जर दुसऱ्याचा विचार करण्यामध्ये दुसऱ्याला स्थान मिळालं, समजा त्याच्या चित्तामध्ये काय मुलाला मिळालं, पत्नीला मिळालं, पतीला मिळालं, आणखीन कोणाला सासऱ्याने मिळालं, सासूबाईने मिळालं. आपल्याकडे तुम्ही बघा व्यवहारामध्ये सुद्धा त्यांचं एकमेकांचं जमतं म्हणतात, पण आमच्याशी काय झाले काय कळत नाही, असं होतं की नाही. म्हणजे ती जी कोण दोघं आणि ती दोघं कोण असतील ते वरती किंवा एकटं कोण असेल ते, तर त्यांचं काय ते छान जमतं, त्यांचे तासंतास गप्पा चाललेले आहेत, आमच्याशी दोन शब्द बोलायला वेळ नाही असं म्हणतात. म्हणजे ते प्रतिकूल आहे, काहीतरी त्यांच्या चित्तामध्ये ह्यांना स्थान नाही आहे असं काहीतरी झालेलं आहे. आणि कदाचित समजा असं पण असेल की अगदी सगळे चौघं मिळून गप्पा चाललेले आहे, असं पण असेल. चित्तामध्ये चौघांच्याही उरलेल्या तिघांना स्थान आहे, त्यांच्या सकट सगळ्यांना स्थान आहे. म्हणजे ते भगवंताला अधिक जवळचे आहेत. त्यामुळे भगवंताचा जो एक गुण आनंद तो जीवनामध्ये नांदतो. भगवंताला अनुकूल असं जीवन घडवणं म्हणजे माझ्या चित्तामध्ये भगवंताच्या चित्तामध्ये सर्वांना स्थान आहे. माझ्या चित्तामध्ये त्यांना माझी म्हणून माणसं असतील त्यांना तरी स्थान असेल. मग ते हळूहळू माझी माणसं वाढत जातील का, ज्याच्याशी माझा संबंध नाही त्याच्या संबंधी मला काहीतरी करता येईल का, असं ते स्थान वाढत जातं. ते जेव्हा भगवंतापर्यंत जाईल म्हणजे भगवंताची ती जी काही व्याप आहे तेवढ्यापर्यंत आपल्याला जाईल. ज्याचा काय आपला संबंध नाही त्याच्यावर सुद्धा मदत करणारे लोक आहेत, आपण पाहिले असतील. काही संबंध नाही पण तरी सुद्धा दिसते काहीतरी झालंय तर विचारतील, चौकशी करतील.
माझा नाही, आपला काय संबंध आहे म्हणून जाणारेही भेटतील, ते जास्त भेटतील, उलटे 10% असे भेटतील की काय झाले, आपले कोण आहे का त्याच्यामध्ये, काय चला होतच असतं असं पण असेल. आणि काय झाले तर आता ते गंभीर आहे, काहीतरी केलं पाहिजे म्हणून करणारे पण असतील. त्यांच्या चित्तामध्ये त्यांना स्थान आहे, कारण भगवंताचा जो एक विशालता गुण आहे त्या गुणामध्ये हाही मनुष्य बसतो. कारण आता अडचणीतला माणूस आहे, तो कसा आहे काय आहे वगैरे माहिती नाही, त्याची परिस्थिती माहीत नाही, चूक माहीत नाही, बरोबर माहीत नाही, पण तरीसुद्धा आत्ता गरज आहे तर त्या ठिकाणी पाणी देतील. हे गरज असताना पाणी देणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये मनामध्ये त्या माणसाला स्थान आहे, त्याचं नाव माहीत नाही, पण त्याला तहान लागली, त्याला काय ते पडलाय काय ते झालंय तर त्याला ते पाणी घालणार, म्हणजे आणखी विशालता आली. हे जीवन काय होतं, लोकांची साधना म्हणजे कल्पना काय झाली की तो तासाभराचा अर्धा तासाचा विधी आहे काहीतरी पूजेसारखा, आणि तो केला म्हणजे आपलं काम झालं. आता उद्याच जेव्हा ते सकाळी 7ला संध्याकाळी 7ला काय असेल ते त्याच्याप्रमाणे, तर तसं खरं जे साधनेचं स्वरूपच नाही म्हणावं. साधना ही 24 तासाची गोष्ट आहे. म्हणजे देवाची पूजा करतो आपण, तर देवाची पूजा केल्यानंतर आपली कल्पना अशी असते की आता देवाची पूजा ज्या वेळेला चालते त्यावेळेला तो तासभर देव काय आपली पूजा चालेल, प्रत्येकाच्या पूजाचं वेगवेगळं चालतात. 5 मिनिटाच्या पूजेपासून का नुसतीच फुलं काढून घ्यायची आणि दुसरी घालायची अशा पण पूजा आहेत, बघितल्या मी, अशा पण पूजा आहेत. तर तिथपासून ते अगदी 1 तासभर व्यवस्थित शांतचित्ताने किंवा याच्यापेक्षा जास्त अशी चालणारी पूजा आहे. त्यावेळेला तो देव जिवंत आहे असं समजून आपण व्यवहार करतो ना सगळा. 1 तास त्या जिवंत त्या मूर्तीमध्ये काहीतरी आहे म्हणून तिला आंघोळ घातली, म्हणून पुसलं, म्हणून लागू नये म्हणून काय ते अंगार आलं, अमकं लावलं, काय ते तुमचं ते हे लावलं, गंध लावलं सगळं, का तर त्याला शांतता राहावी म्हणून ते गंध लावलं, काय जे आपण उपचार केले ते सगळे तो जिवंत समजून केले ना, मग तो जीव जिवंत आहे. तो आपली पूजा संपल्यानंतर पुढे काय होतं असं आपली समजूत आहे. 23 तास किंवा 23 तास वरची 40 मिनिटं समजा, 50 मिनिटं समजा, तर उद्या आपण जेव्हा पाणी घालणार तेव्हाच का तो जिवंत होणार परत. तो 24 तास जिवंत असलो हे जाणवणं, होणं, करणं त्याप्रमाणे, कारण त्याचं तो तिथे ठीक आहे, तो तर काय आपल्याबरोबर काही मूर्ती घेऊन कोण फिरायला जात नाही किंवा कोणती कोण ऑफिसला जात नाही, त्या व्यवसायात जात नाही, बरोबर आहे, पण तो येतो ना कुठल्या तरी रूपाने, त्याला काही अवघड नाही आहे. आम्हाला मूर्ती घेऊन जाणं योग्य नाही, व्यवहाराने गरज पण नाही आणि ते विचित्रही नाही, पण त्याला कुठल्याही रूपाने येता येतं. मग आता जो आलेला आहे तो देव आहे असं ज्यांना समजता येतं त्यांची उपासना जास्त काळ चालेल असं नाही का. आता ती किती काळ चालेल, जितका काळ सावध असतील, जितका काळ जीवन अनुकूल घडवणं, प्रतिकूल, तिथलं जीवन प्रतिकूल आहे, तिथे पैशाचा व्यवहार चुकीचा आहे, तिथे अन्नाचा व्यवहार चुकीचा आहे, तिथे सगळे व्यवहार चुकीचे आहे, आणि इकडे आपली पूजा आहे तर त्याचे ते सेट ऑफ होऊन जातं सगळं, शिल्लक काही राहत नाही बॅलन्स. कारण तो फक्त तासभरच जिवंत होता, 15 मिनिटं जिवंत होता, पूजेच्या वेळेला फक्त जिवंत होता, असं जर झालं तर त्याचा बाकीच्या उरलेल्या 23 तासाची काही संबंध न उरल्यामुळं 1 तास किती काळ पुरणार. तुझं काही जिवंत होता त्यामुळे जे काही निर्माण झालं होतं ते किती काळ पुरणार. 10-15 मिनिटं बरा असतो माणूस, जिवंत असल्यासारखा, देव जिवंत असल्यासारखा असतो. मग हे जो फरक आहे तो काढायचा आहे. मग ह्याच्यासाठी भगवंताचे कोणते गुण असतील तर त्याच्यातले आपल्याला कोणते गुण घेता येतील. भगवंताची व्यवहार अत्यंत सहजतेनं चाललेले असतात, माझे व्यवहार सहजतेनं चालत नाहीत, असंख्य गुण आहेत. म्हणून आपल्याला शेवटी सहस्रनाम जरी झालं तरी सुद्धा शेवटी गुण शिल्लक राहिले असं म्हणावं लागतं. ते तसं व्यापून शिल्लक राहिला अत्यतिष्ठत दशांगुलम, तसं शेवटी अशी अवस्था येते की वर्णन करता येत नाही, अनिर्वाच्य असं शेवटी काहीतरी म्हणावं लागतं कुठेतरी, की आता हे काही सांगता येत नाही पुढचं. तशी अवस्था होते. इतके गुण आहे आपल्याला, किती गुण कोणते परवडतील, कोणते जेवढे जमतील तेवढं समाधान येईल. मात्र विशालता थोडीशी आली तर घरातल्या 2 माणसांना सुसह्य होतं. तो एकट्या त्याच्या मनामध्ये राहायला लागला म्हणजे दुःख होतं. एकाच्या मनात 2 राहिले म्हणजे 2 माणसांना आनंद होतो. एकाच्या मनात 4 राहिले 4 माणसांना आनंद होतो. म्हणजे 4 माणसापुरता तरी आनंद वाढतो ना. म्हणजे विशालतेचा एक गुण आला तर तेवढा आनंदात फरक पडतो ना. मग भगवंताची सहजतेचा गुण आहे. मी असहज कामं करायला गेलो जे माझ्या कुवतीतलं नाही, जे मी करणं आवश्यक नाही, जे मी केवळ त्यांनी केलं म्हणून मी करतो, असली कामं आहेत ही सगळी भगवंत करीत नाही. तो दुसऱ्या झाडाकडे बघून हे झाड वाढत नाही, हे झाड त्याच्या पद्धतीनं वाढतं. ती नदी तिच्या पद्धतीनं वाहते. त्याला उतार आला किती पुढे जाते, त्याला जास्त उतार दिसला किती जोरात उडी मारते. पण उगाच तिथे उतार नाहीये, सरळ चाललेले आहे काय ते, अशा वेळेला उड्या मारून दाखवत नाही नदी कधी. सहजता आहे. कल्पना करा, आपल्याला करावंसं वाटतं प्रपंचामध्ये कोण लक्ष नाही द्यायचं त्याला आपल्याकडे, तर काय करावंसं वाटतं. या भाषेत मनुष्य करणार नाही. अनेक वेळेला वृद्ध मनुष्य घरात बसून हाका मारतो की नाही, जाता त्यानं उगाच त्यानं हाका मारतो का तर लक्ष द्यावं आपल्याकडे.
आता काही गरज नाही आहे लक्ष द्यायची. बरं तहान भूक लागली असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण तसं पण काही नाही. उगाच जाता नाही तर काहीतरी आठवलं होतं पण आता काय आठवत नाही असं म्हणतात. मी हे ऐकले अशाच माणसानं ओ देऊन पाहिलं आणि जवळ जाऊन पाहिलं, मग तुम्हाला काय हवं होतं? काहीतरी हवं होतं पण ते विसरायला झालं काहीतरी. त्यांना एवढंच हवं होतं की तुम्ही येऊन जायला पाहिजे, त्यांची दखल घ्यायला पाहिजे, हे खरं सांगायचं गाव सांग. आता हे कोण सांगणार आणि कोण कबूल करणार? असं सगळं झालेलं आहे. तर त्यामुळे काय आहे की त्याची सहज आहे, हे सहज नाही आहे. तहान लागली आणि जर हाक मारली तर सहज ओ येऊन पाणी पण येतं. ही व्यवस्था आहे निसर्गाची. निसर्गाच्या व्यवस्थेची अडचण काही नाही आहे. ते म्हटलं मी की नदी तिच्या ज्या वेळेला उतार मोठा दिसते त्यावेळेला ती वेगाने उडी टाकते आणि ज्या वेळेला संथ सरळ हे आहे जमीन आहे तिथं सहजतेनं वाहते. ती अगदी शांत चित्ताने जाऊन समुद्राला मिळते. आपण शांत चित्ताने जाऊन समुद्राला मिळतो का? सहजतेने मिळतो का? मिळालो तर सहजपणे मिळालो आहे असं बरोबर वाटतं का? काहीतरी चुकलंय असं वाटतं की नाही परमेश्वराचं? दुसऱ्याचं पत्र माझ्या नावावर आलं असं वाटतं की नाही? मीच दिली वाटतं काहीतरी असं वाटतं की नाही? हो की नाही? याचाच अर्थ तिच्या ठिकाणी सहजता आहे, ती माझ्या ठिकाणी नाही. सहजता हा भगवंताचा गुण आहे, तो सहजपणे सगळं चाललेलं असतं. तुमची वाढ सुद्धा सहज आहे. झाडाची वाढ जर आपण एक झाडात परमार्थ शिकतो नेहमी म्हणतो तसं झाडाची वाढ सहज आहे. त्याच्या कुठल्याही याच्यामध्ये अशा अनैसर्गिक कृती नाही. ते तेवढ्या यांच्यावर जाणार तेवढं वाढणार, मग तेवढ्या यांच्यावर जाणार तेवढं वाढणार. तुम्ही अडवलं थांबून राहणार, तुम्ही मोकळं सोडलं वाढायला सोडलं. इतकं त्याचं काम सहजतेने चालू आहे. त्याच्यात कुठे अशी असहजता नाही. आमचे सहज नाही आहे वागणं. मनुष्य समोरचा बदलला की आमचे वागणं बदलतं. झाडासमोर कोण आले ह्याच्यावर ते बदलत नाही. झाड त्याच्या पद्धतीने वाढेल, त्याच्या पद्धतीने राहील, त्याच्या पद्धतीने पाऊस आला सोसत राहील, शांत वाढेल. पाऊस येतो, आपण झाडाकडे पाहत असावं की अगदी शांत चित्ताने वरच्या थेंब खाली पडत असतात, खालच्या मानवाचे खालच्या बने पडत जमिनीवर पडतात, मुळाशी जातात, जमिनीत जातात. शांत चित्ताने चालत असतं. कडक ऊन असतं, एकदम सहन होत नाही आपल्याला. इथे बसून बाहेर पाहिलं तर सहन होत नाही अशा अवस्था असते. त्याचं काही नसतं, ते सहजपणे. कारण ते म्हणते की निसर्ग आहे, तो आता तापलेला आहे तरच पुढे उद्या पाऊस पडेल. शांतपणे चाललेलं आहे काम, काही नाही. तेवढं तितक्या कडक उन्हाचं पानं गळून जातात. अनेकदा पानं आपण शिशिर आता आला ऋतू म्हणजे कसं होतं आपण बघितलं की गळून जातात, वाळून पिवळी पडतात आणि गळून पडतात. पण काही कुठे त्याला धारा लागलेली नाहीत डोळ्याला. पानं पळून गळून गेली त्याची वेळ झाली गळून गेली. पुन्हा पालवी फुटली की पुन्हा परत हिरवगार आहे. तर आता मला सांगा, जीवनामध्ये हेच सगळं होतं ना वेगळ्या अर्थाने. कधीतरी शिशिर येतो, कधीतरी वसंत येतो, कधीतरी येतं, कधीतरी पानं यायची वेळ येते, कधीतरी पानं गळून जायची वेळ येते, कधी पानं पिवळी होतात, कधी गळून पडतात. हे सगळं चाललेलंच आहे ना. मला प्रपंचामध्ये याच्यापेक्षा काय चित्र वेगळं असतं. ही नावं फक्त आता प्रपंचातल्या प्रसंगानं द्यायची, प्रसंगातल्या माणसानं द्यायची. तर तसं होतं का? तसं नाही होतं. गळलेल्या पानात मनुष्य अडकतो. गळलेलं पान पडू नये असं वाटतं, नको तेवढा पाऊस आला असं वाटतं, हवा तेवढा आला नाही असं वाटतं, हे ऊन कडक होतंय असं वाटतं, जास्त ह्याच्यापेक्षा कडक पाहिजे असं वाटतं, थंडीमध्ये काय होतं ह्याच्यापेक्षा जास्त कडक ऊन पडायला पाहिजे असं वाटतं. हे सगळी माझी क्रिया आहेत, त्यांच्या ठिकाणी तशा करत नाही. जसं ऊन पडलेलं आहे तसं ते मला योग्य आहे, ते आवश्यक आहे, निसर्गाच्या प्रमाणे आहे असं वाटतं. कारण निसर्ग तो परमेश्वराची प्रतीक आहे इकडचं, त्यानुसार ती सहजता आहे. तर तशी झाडासारखी सहजता आपल्याला निर्माण करता येते. ते हाकलीत नाही दृष्टाला आणि सज्जनाला बोलावूनही आणत नाही. आपल्याकडे येणाऱ्या मनुष्याला जर समजा आपली अशी ट्रीटमेंट राहिली तर आपण आनंदात राहू एवढं नक्की, आणि येणारा त्याच्याहीपेक्षा जास्त आनंदात राहील. तुम्ही कल्पना करा की ही जर समजा झाडाची ट्रीटमेंट आहे, देण्याची पद्धत आहे, ती जर समजा आपली राहिली तर त्या सज्जनाच्या चित्तात आपण राहूच, पण दुर्जनाच्या चित्तातही राहू, चांगल्या अर्थाने आनंदाने राहू असं आहे. तर ही सहजतेचा आनंद आहे, तो परमेश्वराचा आहे. तर तशी परमेश्वराचे कितीतरी गुण आहेत. परमेश्वर समतोल आहे. तो कधी ह्या चक्रात सुद्धा कधी त्याचं मागे पुढे नसतं, बरोबर त्या क्रमाने त्याचं काम चालू असतं. बिघडवतो कोण? आम्ही. जर तुम्हाला निसर्गात चक्र बिघडलेलं आढळेल तर त्याला कारण त्याचाच तोल बिघडला नाही आहे, आमचा तोल बिघडला म्हणून. आम्ही नदीत पाणी सोडली म्हणून ज्या गंगाजलाची अवस्था काहीही शुद्ध करण्याची आहे तिची अवस्था आज कशी झाली हे आपल्याला माहिती. त्याला कारण गंगा आहे का, हिमालय आहे का, परमेश्वर आहे? त्याला कारण माणसाची असहजता आहे. त्यांनी काहीतरी केमिकल निर्माण केली आणि ती सोडून दिली त्याच्यात. मग आता त्या पाण्याने काय करावं मला सांगा? ते सहज राहू इच्छितं, त्याला ते फेटाळून देत नाही. आपल्याकडे आपण फेटाळून दिलं असतं, पण ते फेटाळून देत नाही, ते फक्त सामावून घेतं. त्याचा गुण आहे.
त्यामुळे त्यांनी ते सामावून घेतलं, त्याच्या सहजतेने ते राहिलं. पण हे केलं कोणी? त्याच्यामुळे निर्माण झाले जे परिणाम आहेत, ते प्राणी मरतायत, ते आता राहत नाहीत, पूर्वीसारखी शुद्धता त्या पाण्यात नाही. ती का नाही? त्याला कारण कोण? तर आम्ही सहज आहोत का असहज आहोत ह्याच्यावर त्याचं कारण आहे. आम्ही असहज झालो त्यामुळे ते, कारण ते आम्ही काहीतरी विचित्र निर्माण केलं की जे किंवा निदान त्याचं जे करायला पाहिजे होतं पुढे ते योग्य ठिकाणी नाही केलं, त्या अयोग्य ठिकाणी केलं, जे पवित्र होतं त्या ठिकाणी केलं. मग हे सगळे परिणाम आपल्याला भोगायला लागले. मग ही सगळी सृष्टीचक्र जिथे कुठे बिघडलेली दिसतील त्याला कारण परमेश्वर किंवा निसर्ग दिसणार नाही, माणूस दिसेल. म्हणून माणसाचं जीवन हे साधनेच्या स्वरूपाचं जर झालं तर तो शक्यतो त्याच्यातली सहजता सांभाळायचा प्रयत्न करेल. ती सहजता सांभाळली गेली तर आज जे प्रश्न सामाजिक आहेत त्याची उत्तरं सुद्धा त्यात सापडतील की तो त्याची निचरा तरी करेल, नाहीतर असल्या गोष्टी निर्माण तरी करणार नाही. करतच असेल तर प्रमाणात करेल, हे त्याला शक्य आहे. पण एवढी त्याच्याकडे बुद्धिमत्ता परमेश्वरानं दिलेली आहे. पण ती परमेश्वरी बुद्धिमत्ता ही कशाला वापरली जाते याचा आपण विचार करा. म्हणजे लक्षात येईल की सहजतेने राहणं म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व म्हणजे काय आणि इथे का ते परमेश्वर कसा राहतो. परमेश्वराला सर्व जीव जंतूची काळजी आहे. अक्षरशः आपल्या घरातल्या अत्यंत लहान क्षुद्र घटकापासून ते अगदी सर्वात मोठ्या घटकापर्यंत तशाच तऱ्हेची काळजी इथे बाहेर अशी आपल्याला. परमेश्वराचे गुण कोणते आहेत? त्या गुणांशी सुसंवादी त्याचं जीवन आहे. माझं जीवन बनेल का हा प्रश्न आहे आणि त्याला खऱ्या अर्थाने साधना म्हणतात. मग ती साधना त्याप्रमाणे होते, कारण त्यातल्या त्यात कळायलाच आपल्या दृष्टीनं सोपं. म्हणून भगवंताचे गुण तो निर्लोभ आहे. तुम्ही देऊळ नाही बांधलं म्हणून परमेश्वर रागावला वगैरे असं काही आहे का? तुमची घरं व्हावी म्हणून कृपा मात्र करतो, पण त्याचं देऊळ बांधलं नाही म्हणून रागवत नाही. हे बरोबर असं माणसाचं होईल का? क्षणभर आपण विचार करू. त्यांच्या वेळेला गेलो, माझ्या वेळेला आले नाही असं म्हणते की नाही. त्यांचं घर बांधायला मी त्यांच्यावर कृपा केली, पण माझं मात्र मंदिर यांनी बांधलं नाही म्हणून रागावून देव बसलाय. असं कुठे काय आपल्याकडे काय आहे? ज्या ठिकाणी जेव ठेवलेलं आहे जसं आहे तशा अवस्थेत तो आहे. त्याच्यावर घुमटी असली तरी तो आनंदात आहे. तुम्ही महाल बांधला तरी आनंदात आहे. त्याचं काय त्याचं संबंध? त्याची कृपा तेवढीच आहे. तो निर्लोभ आहे, त्याला काही तुमच्याकडून नको आहे. तुम्ही उपचार केला त्यावेळेला अगदी पंचामृत स्नान घातलं तरी त्याला तेच आहे, पाण्याने घातलं तरी तेच आहे, षोडशोपचार केले, पूजा केली तरी तेच आहे. त्याच्याकडून तो निर्लोभ असल्यामुळे त्याच्याकडून काही होत नाही. आपल्याला प्रश्न हा आहे की मी काय करावं, हा प्रश्न परमेश्वराच्या पूजेच्या बाबतीतला नाही आहे. मी निर्लोभ कसा असावं हे त्याच्याकडून शिकावा हा मुद्दा आहे. तर मी पण जे केलेलं आहे त्याच्याबद्दल मला काही लोभ नाही, माझी काही अपेक्षा नाही. तर तशा तऱ्हेचं निरपेक्षा आहे. माणसाच्या बाबतीत असं वागलं गेलं, त्याच्या घराच्या बाबतीत परमेश्वर मदत करतो, मंदिर हे परमेश्वराचं घर आहे असं समजलं तर त्याचं घर नाही बांधलं तर मनुष्य रागवेल, पण मंदिर नाही बांधलं तर परमेश्वर रागवत नाही. इकडे उलटं आहे, वडिलोपार्जित नाही मिळालं तरी कोर्टात जातो. देवानी आपल्यावर कृपा करून आपलं घर होतं हो की नाही, पण देवाचं घर बांधणारे फार थोडे, तरी त्याची नाही बाकीच्यांच्यावर रागवणं. पण इकडे ते नाही मिळालं तर मनुष्य कोर्टात जायला तयार आहे. मंदिरातला देव नाही गेला कधी, पण भक्त मात्र जातात. ना मंदिरातला देव कोर्टात नाही गेलेला कधी आढळायला, पण मंदिरातले भक्त मात्र गेलेले आपल्याला आढळतील. कारण ते परमेश्वराला अनुकूल जीवन नाही आहे, ध्येयाला साधनेला अनुकूल जीवन नाही आहे, भगवंताच्या गुणाला अनुकूल जीवन नाही. म्हणून असं होऊ शकतं, नाही तर तसं होणारच नाही. तर तो कुठं कोर्टात गेला तर मी का जावं? भगवंताचा गुण घ्यावा ना. दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, रघुनाथ नाही गेले कुठे. मग आपण काय करायचं ते आपण ठरवायचं. हे भगवंताच्या त्या उपासनेचं किंवा साधनेचं रहस्य आहे. तर आता आपल्या कल्पना ज्या आहेत त्या बाजूला ठेवून भगवंतातला भक्त कसा अभिप्रेत आहे तो घडवायला जीवनाची कोणती सूत्र आहेत ती देवाकडे मिळतात हे आता सांगितली. फक्त थोडी 4 विशालतेपासून काही एक बुद्धी सांगितली. सहजतेचा सांगितला, विशालतेचा सांगितला, निर्लोभतेचा सांगितला. जसा जो आपल्याला जो गुण घ्यावा वाटतो तो, आणि त्याचा अभ्यास आपल्या जीवनात करणं म्हणजे साधना करणं आहे. परमेश्वराने आपल्याकडे असंख्य शक्ती दिलेल्या आहेत. अगदी साधी लिस्ट आउट करायच्या झाल्या तर माणसाकडे आहार आहे, माणसाकडे निद्रा आहे, भय आहे, वंशवृद्धी आहे, विकार आहेत, सगळं यादीच आहे 6 लोकांची. त्याशिवाय समजूत आहे, सगळं आहे, बुद्धिमत्ता आहे, सगळे असंख्य गोष्टीत एक यादी आहे मोठी सगळी. ही सगळी भगवंताचे गुण प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी वापरणं म्हणजे साधन आहे. पण ते माझ्या सुखासाठी वापरणं म्हणजे आपलं जीवन झालं आत्ताच. म्हणून ते दुःखी होतं आणि ते त्याच्या प्रमाणे वागण्यासाठी वापरणं, त्याच गोष्टी त्याच्याप्रमाणे वागण्यासाठी सुद्धा वापरता येतात. आहार जड झाला तर माणसाचं जपात लक्ष लागतं का हे आपण पाहतो, पण तोच हलका असेल तर त्याचं जपात लक्ष लागतं.
मग आता भगवंताला अनुकूल जीवन कसं घडवावं याचं काय आणखीन वेगळं मोठं उदाहरण घ्यायची गरजच नाही आपल्याला. आपल्या दृष्टीनं एक आहार कशासाठी दिला तर मला टिकून राहता यावं, माझ्या सर्व शरीर यंत्रणा व्यवस्थित चालला, अन्नमय प्राण हो की नाही. शेवटी अन्नाने प्राण बनले ना, व प्राण टिकले पाहिजे म्हणजे अन्न पाहिजे की नाही, पाहिजे. खाण्याची यंत्रणा दिली की नाही, दिली. पचवण्याची दिली की नाही, दिली. कुणी दिली? भगवंताने दिली. ती जी दिलेली यंत्रणा आहे ती त्याच्या कामासाठी वापरायची मला. पण माझे जर आहाराचे चोचलेनी माझे जर जिन्नस करण्यात आणि ते सगळं लवल्य करण्यात जाईल, जिव्हा लवल्य करण्यात जाईल, तर मला सांगा हे जीवन साधनेचं जीवन होईल का? मग एक वेळ देवाला नमस्कार किंवा 1 तास जप पुरेल का साधना म्हणून साधना हा अत्यंत व्यापक गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. ती माझ्या दिवसभरच्या जीवनाला व्यापून राहणारी आहे. तसं आपल्याला करता येतं का बघावं. यात सुद्धा आता आहाराचाच विषय निघाला आहे म्हणून फक्त एक रेफरन्स सांगतो. आजची वेळ संपली म्हणून परत थांबतो, कारण हा अनुकूल जीवन घडवण्याचा मुद्दा मोठा आहे. तर चोचले, लवल्य हे सगळे आहाराचे कुणी प्रकार केले? हे माणसाने केले, त्यांनी नाही केले हो की नाही. भगवंतानी काही केलेत का? भगवंतानी फक्त निर्माण करून ठेवलेलं आहे. त्यात फळं आहेत, फुलं आहेत, काय सजाळे फळं एवढे आहेत, त्यात तर तुम्हाला खाण्यासारखं काय आहे? अन्न पिकण्याची व्यवस्था आहे तर ते खाल्लं माणसाने, ती त्याची व्यवस्था आहे. फळ आहे, निर्माण झालं, खाल्लं माणसाने, व्यवस्था आहे. ही परमेश्वरी व्यवस्था आहे, तिचा वापर करतो त्यावेळेला मी आहार करतो. त्याच्या बाहेर जाईन तर मी आहार नाही करत, मी लवल्य करतो. मग त्याचे परिणाम भोगावे, त्याचा साधनेशी मग काही संबंध उरला नाही. असं आहे. उलट 1 मार्क मिळवायचा आणि 2 मार्क घालवायचे. एक आहार शक्ती घेतली माणसाची तर मनुष्य 1 मार्क मिळवतो इकडे 1 तास जपानी किंवा 15 मिनिटाच्या जपानी, आणि 10 मार्क मग घालवतो. आज निगेटिव्ह मार्किंग परमेश्वरांनी ठेवलेलं आहे बरं का. असं काही मानू नका की तिकडे नव्हती, आपल्याला सिस्टीम सुचली, असं काही नाही आहे. तिकडे सिस्टीम आधीच सुचलेली त्याला. त्यांच्यावरून भगवंताचे गुण आहेत हे सगळे हो की नाही. पिंडी ब्रह्मांडी एकच आहे ना. व त्यामुळे आता हे सुचलं आपल्याला की अरे असं नुसतं टीका मारून पास होतो असं नाही बरोबर, तर त्याला निगेटिव्ह मार्किंग ठेवलं पाहिजे. याला खरंच हे उत्तर माहिती की नाही कळलं पाहिजे. तर तसं निगेटिव्ह मार्किंग तिथे आहे. तर 15 मिनिटाचे मार्क जपाचे आपल्याला दिलेले आहेत आणि लवल्य केल्याबद्दलचे 20 मार्क वजा केलेले आहेत. आता काय करायचं ते बघा. आपल्याला पुढं का जात नाही, ते 1 गहू पडून 2 गहू मागे ना, त्यातलं आहे ते. तर आता इथं हे का करायला सांगितलं तर याचा उलगडा 10,000 वर्षापूर्वी उपनिषदाने केलेले आहे की अन्नमय प्राण आहे. जसं झालं तसं अन्नमय मनः असं म्हणलेलं आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये अन्नमयम मनः म्हणलेलं आहे. त्यातलं जे अन्न आहे त्याच्यामधला अंशांनी मन तयार होतं, जे भगवंताकडे जायला उपयोगी पडतं. अन्नाचा सर्वात सूक्ष्म श्रेष्ठ असा जो अंश निघतो, म्हणजे आपण त्यांनी 2-3 उदाहरणं दिलीत. आपण 2 उदाहरणं लक्षात ठेवली तरी चालतील, साधी तेवढी फक्त सांगतो की दही घुसळतो, मनुष्य ते ताक घुसळतो त्यावेळेला त्याच्यातून लोण्याचा गोळा बाहेर येतो, त्याचं कढवल्यानंतर तूप होतो, तो सर्वश्रेष्ठ, त्याच्यापुढे त्याचं काही होत नाही असा जो पदार्थ त्या दुधापासून निर्माण होतो. त्या त्या आपल्या ह्याच्यावर ताकाच्या भांड्यात त्याच्यावरती लोण्याचा गोळा जड असून तरंगतो आणि त्याच्यातून निर्माण होणारं तूप हे खरं सर्वात पौष्टिक या सगळ्यामध्ये. तसं अन्नामध्ये सर्वात पुष्टी देणारी गोष्ट, आणि ती कोणाला हा प्रश्न आहे, सर्वात पुष्टी देणारी गोष्ट त्यातली जर सूक्ष्म काही असेल तर ती मनाला पुष्टी देते, असा अन्नाचा विचार त्यांनी केलेला आहे उपनिषदाने. आणि तो तसा घडतो प्रत्यक्ष. पुढच्या गोष्टी जड होत जातात म्हणून तिथं कठीण सामना आहे. साय पचवायला कठीण आहे, दूध पचवायला सोपं आहे. साय पचवायची कठीण आहे, ताक पचवायला सोपं आहे, लोणी पचवायला कठीण आहे. ते अधिक सूक्ष्म झालेलं आहे. तर त्याच्याही पुढे जाऊन तुपाच्या अवस्थेला तुम्ही गेलात तर तुपाने जी पुष्टी होते ती त्या दुधाने होणार नाही कधीच. तूप आपल्यामध्ये आहारामध्ये जर आयुर्वेदातली मंडळी असतील कोणी तर त्यांना माहिती आहे की त्याचा वाहक म्हणून आणि एकंदरीतच उपयोग किती आहे आणि दुधाचा उपयोग किती आहे. उपयोगाचं प्रमाण कितीतरी पट होतं, कारण ते शेवटी मनापर्यंत जाऊन पोचणारा घटक आहे. इतर सर्व घटकांचे फक्त भाग होतात, त्या ठिकाणी शक्तीत रूपांतर होतं, ते विषय संपतो, अनावश्यक घटक फेकून टाकला जातो. हे त्या काळात सगळं मांडून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यातला जो सूक्ष्मात सूक्ष्म घटक राहिला तो मन घडवतो. आता मला सांगा, सगळा प्रश्न आपला परमार्थाचा मनाशी आहे ना, मग आहाराचा शुद्ध मनाशी संबंध आहे, सरळ थेट. हे एका आहाराचं झालं. आता माझं जीवन साधनेला अनुकूल घडवणं यातला एक घटक घेतलं तर काय होतं ते पाहिलं. आता ह्याच्या पुढचं आपण पुढच्या वेळेला पहा. इतकं नाही सांगितलेलं, ह्याच्या पुढची एक ओळ फक्त उपनिषदातली आपल्यासमोर ठेवतो, ती आवश्यक आहे जेव्हा आपल्याला माहिती असणं बरं की सर्वेषाम एव शौचानाम अर्थशौचम असं म्हणलेलं आहे. नुसतं अन्न नाही म्हटलं, तुम्ही दूध, ताक म्हटलं मी मगाशी, त्यातनं लोणी आलं म्हणलं, किंवा दूध आहे सरसेसलं साय म्हणली, ही जी 2 उदाहरणं दिली, ह्या उदाहरणाच्या मागे आपण एक लक्षात ठेवावं की हे दूध किंवा हे जे ताक आहे ते मिळवलंय कसं, याचा जो अंश आहे तो मनामध्ये जातो.
किती सूक्ष्म विचार करून ठेवले तेवढं आपण जर समोर नुसतं ठेवलं तरी पुरेसं आहे. विचार करून आपण त्याचा काय होईल, त्याचं प्रत्यक्ष उपयोगात कसं आणायचं ते प्रत्यक्ष घडवायचं आहे आता. तर ते घडवण्यासाठी एक घ्या, सर्वेषां शौचानाम, ही सगळी सर्व प्रकारची शुद्धता सांगितलेली आहे ना. आपण जर ताक खराब असलं किंवा काय दही खराब असलं, खातो का? तर नाही, फेकून देतो. बुरा येतो, सो खराब होतं, फेकून देतो आपण, कारण का ते अनारोग्य झालं. आता ती वास्तविक आरोग्याची गोष्ट की नाही, पण चुकली म्हणजे ती चांगली नाही, अशुद्ध झाली म्हटल्यानंतर फेकून दिली. खाण्याची वस्तू सुद्धा, अगदी अन्न झालं तरी सुद्धा, नासलं शिळं झालं म्हणजे आपण फेकून देतो ना. मग आता आहाराची गोष्ट असून का फेकून देता? तर ती शरीर बिघडवते म्हणून, ते मला लगेच कळतं. अन्न तोंड स्वीकारत नाही, नाक स्वीकारत नाही अन्न, अशी परिस्थिती आहे. म्हणून आपण अशुद्ध अन्न फेकून देतो ना, म्हणजे शुद्धच खातो ना. व त्यांचं म्हणणं नुसती शुद्धता त्या पदार्थाच्या वासावर अवलंबून नाही, ते कसं मिळवलं ह्यावर अवलंबून आहे. सर्वेषां शौचानाम म्हणजे त्यातल्या सर्व शुचीमध्ये अर्थशुची सर्वात महत्वाची आहे असं त्यांचं म्हणणं. सर्वेषामेव शौचानाम अर्थशौचम, सगळ्यात शेवटी श्रेष्ठ काय असेल तर अर्थशौचम त्यातलं, कारण त्यात सगळ्यात पैसा वावरतो. आपण बघा, नसेल वावरतो सांगा, एक पैसा वावरत नाही म्हणून. म्हणजे एक आहार ही माणसाची क्षमता भगवंताचे गुण अंमलात आणण्याची घेतली, त्यानुसार माझं जीवन घडवायचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये एवढं पुढेपर्यंत आहे. हे फक्त त्याचं स्केलेटन आहे, हे फक्त त्याचं रूपरेषा आहे. ह्याच्यात तपशिलात बघायला गेला तर आपल्याला अधिक लक्षात येईल. तर हाही विचार उपनिषदाने चांदोग्याने मांडला. आपण या दृष्टीनं भगवंताच्या प्राप्तीसाठीचे जे आपलं ध्येय आहे त्याला अनुकूल राहायचं. तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टींचा काय विचार करायचा त्याचा आता पुढच्या वेळेला विचार करूया. हे जरा वचन थोडा वेळ जरा जास्त चालेल, पण आपण क्षमा करावी यासाठी अशी विनंती आहे की कधीतरी आपल्याला हे जीवनाला हा व्यवस्थित आकार देता यावा, आणि तो देता याला तर तितक्या प्रमाणात आनंद किंवा भगवंत म्हणजे या अर्थाने वाढेल यात शंका नाही. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करसिल मग काही मनुजा, करसिल मग काही मनुजा, हरीचे गुण गाई, हरीचे गुण गाई. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करसिल मग काही मनुजा, करसिल मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई. हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध काही, हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध काही. तव वरी भगवत प्रसाद सद्वरी, तव वरी भगवत प्रसाद सद्वरी, संवादून घेई मनुजा, संवादून घेई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी, वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी. मन चंचल चक्रा परी फिरते, मन चंचल चक्रा परी फिरते, विषयांचे ठाई मनुजा, विषयांचे ठाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई. श्री हरी प्राप्ती साठी शरण संता हे गाई, श्री हरी प्राप्ती
पाठी शरण संता ते जाई. निरंजन पद अविनाशी मग निरंजन पद अविनाशी मग पावसी लवलाई मनुजा पावसी लवलाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा नरतन गेल्या वरते मनुजा नरतन गेल्या वरते मनुजा करसिल मग काही मनुजा करसिल मग काही मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे गुण गाई मनुजा हरीचे